एवढा प्रभू भावे तेने संतोषी राहावे, तेने संतोषी राहावे, तेने संतोषी राहावे। एवढा प्रभू भावे तेने संतुष्टी राहावे, तेने संतुष्टी राहावे, तेने संतुष्टी राहावे। भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा। तैसा पुरवी धरावी ती इच्छा, पुरवी धरावी ती इच्छा, पुरवी धरावी ती इच्छा। एवढा जगदाने मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी। एवढा जगदाने मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी ती इच्छा। आला नावा रूपा हो तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा। आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा। होय भक्ती केला तैसा हो पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा। होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी ती इच्छा। ढोबार कुमाई जय ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, बार 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 कुमाई। ढोबार कुमाई। हेलो एवढा प्रभू भावे प्रभू भावे
पुरवे टाळी टाळी पूर्वी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा विठाला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा देव कसा आहे
तो प्राप्त कसा करून घेता येतो आणि प्राप्त झाल्यानंतर तो भक्तासाठी काय काय करतो याचं चिंतन करणारा अभंग आहे. विढाला विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार. महाशिवरात्रीचा महापर्व काल आणि या महापर्व कालावर भव्य आणि दिव्य असा हा सोहळा 7 दिवस शिवमहापुराण कथेचं चिंतन होऊन पुन्हा कीर्तन महोत्सवाला आरंभ झाला. महाराष्ट्रातील सद्यस्थितीला सगळे आघाडीचे कीर्तनकार मी सोडून आपल्याकडे येऊन गेले, येत आहेत. माता भगिनींची संख्या लक्षणीय आहे. पुरुष मंडळींची संख्या ही त्यांच्या तुलनेमध्ये तेवढी नाही पण बरी आहे. आमचे तात्यासो चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून, मुख्य संयोजनातून, तुम्हा सर्व गावकरी बांधवाच्या सक्रिय सहभागातून, सहकार्यातून हे आमच्या संस्थेचे सगळे विद्यार्थी मंडळी, आपल्या गावचं भूषण मृदंगरत्न विशालजी महाराज, टाळ्या वाजवा महाराजांसाठी. इकडं त्याच तोला मोलाची साथ दीपक महाराज. गायनाचार्यामध्ये साक्षात महादेव महादेव महाराज आहेत, संतोष महाराज आहेत. महादेव आहे म्हणून संतोष आहे आणि महादेव आहे म्हणून संतोष आहे आणि त्याच्यामुळं गाण्याचे तुषार सगळ्यांच्या अंगावर पडत आहे. मृदंगाचा दीपक लागणारच आहे आणि ह्या सगळ्या विशाल मंडपामध्ये आता तुकारामचं कीर्तन होत आहे आणि ह्या सगळ्यांना एका दोरीत बांधण्याचं काम तात्याने केलंय. विठाला विठ्ठला विठ्ठला. पाठीमाग विद्यार्थी गोड आहेत, चोपदारही रुबाबदार चोपदार आहेत. हा, मिशा काळ्या पांढऱ्या झाल्यात पण कॉम्बिनेशन चांगले. इकडं पांढऱ्यावाले, इकडं काळ्यावाले, रुबाबदार आहेत दोघही. तू तारी, अरे तुझ्या घरचं कोणी वाजवते का दुसरं? हा, विठ्ठल माझा मित्र आहे रे. तू कोण आहे त्या? हा, तरी म्हटलं ते सारखे जुळेच असल्यासारखे वाटले ते. विठ्ठलचा भाऊ, सारखाच चेहरा आहे, फक्त उंचीत जरा हा कमी आहे. चांगलं दोघं. इकडं तुतारी वाजवणारा माणूस, ज्याला कळलं त्याला ठीक आहे, नाही तर काला आहेच जेवायला. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. चांगले आहेत दोघही. आणि आता एकदा टाळ्या वाजवायचं कष्ट घ्या साऊंड सिस्टीम वाल्यासाठी. माझं स्वरयंत्र जवळजवळ 70% वाया गेलंय आज, पण तरीही ते जाणवत नाही. ते यांच्यामुळं 90% काम केलं बघा यांनी. आणि तसं हे असल्यामुळं मला काही एवढी चिंता नाही. मी फक्त बोलणार आहे, म्हणायला त्यांनाच देणार आहे. एवढा भव्य सोहळा आहे. पाठीमागही जाऊन आलो मी. 30 यज्ञ कुंड केलेले आहेत. या पर्व काळामध्ये जर यज्ञाचं औचित्य असेल तर दुधात साखर आहे. कीर्तनाचा मंडप म्हणजे दूध आहे आणि पाठीमाग मसाला घालून ठेवलेली साखर आहे, ती फक्त यज्ञाच्या रूपानं मध्ये मिसळायची आहे. फार गोड नियोजन झालंय. 30 यज्ञ कुंड आहेत. एका कुंडावर 10 जोड्या जरी बसल्या तरी एका वेळेला 150 जोड्या आपल्याला बसवता येतील, एवढी भरगच्च माग व्यवस्था आहे. ज्यांनी आतापर्यंत पूजेचा लाभ घेतलाय त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. ज्यांच्याकडून घेण्याचा राहून गेलाय, शिवरात्री परवा आलेली आहे 2 दिवसावर, हा पर्व काळ पुन्हा पुन्हा येत नाही. हे नियोजन करणं सोपं नाही. यज्ञ करणं म्हणजे नॉट ए जोक, पण ते आपल्यासाठी घडून आलंय महादेवाच्या दरबारामध्ये. ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी उद्या परवा या 2-3 दिवसामध्ये, जो उद्याच समारोप आहे का बघा भाऊ, आता उद्या लास्ट आहे. उद्या जेवढ्यांना शक्य होत आहे तेवढं खास तुम्ही डोक्यात घ्या. तुम्हाला खरं सांगू का, त्यांना काही कामं नसतात. उगं जाऊन येतो म्हणते तर बारामतीला खेळत बसतात का. तुम्ही एक दिवस त्यांना तुम्ही ठरवलं की होते. जसं नवरात्रीमध्ये साड्यांची स्पर्धा करता तसं जोडीनं इथं पूजेला बसायची स्पर्धा करा ना. संक्रांतीच्या काळात हळदी कुंकवाची स्पर्धा, तिची साडी 4,000ची होती ना, 6,000चीच घालते तिच्या नाकावर. तसंच करा उद्या पण. तिनं 4,000ची घालून पूजेला बसली होती ना, मी 5,000ची घालूनच येते. आणि
मालकाला सांगा एक दिवस काढा, असा पर्वकाळ पुन्हा पुन्हा नाही. संधी आलीये, भगवंतानं दारात आलेले, गंगा वाहतीये तर आपण स्नान करून घ्यायचं. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आमच्या सगळ्या कीर्तनकारांवर प्रेम करणारे आमचे पत्रकार भिसे साहेब, त्यांची ते मला हेच गाव आहे त्यांचं. आमची मैत्री 5-6 वर्षाची, पण त्यांचं गाव हे आज मला कळलं. त्यांची उपस्थिती आहे. देव कसा आहे याच्यावर थोडंसं चिंतन करायचं आपल्याला. एका बाजूनं जर विचार केला तर देव कसाच नाही. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम. जे थोनी चराचर हरि शिव जे जे तोणी चराचर हरी शिव जे. जे कोणी चराचर हरी शिव जे. जे कोणी चराचर हरी शिव जे. अव्यक्त निराकार नाही जाकार. अव्यक्त निराकार नाही जाकार. अव्यक्त निराकार नाही जाकार. अव्यक्त निराकार नाही जाकार. जे तोणी चराचर हरी हरी शिव हरी मुके हरी मुके हरी मुके मना. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. नव्हता काळा गोरा खुजाना, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव ठाव काही. मग आता प्रश्न असा आहे, त्याला जर रंग नाही तर मला सांगा पंढरीच्या देवाचा रंग कसलाय? बोला बोला. हा शाबास, लेकराला पण माहिती आहे बघा. काळा, ठाईचाची काळा, अनादि बहु काळा. आपण आता सुरुवातीला एक श्लोक गायला, कर्पूर गौरम. कर्पूर म्हणजे कापूर, गौर म्हणजे गोरा. महादेवाचा रंग कसा आहे? कापरा एवढा गोरा. मग रंग नाही तर काळा कोण गोरा कोण? त्याला नाव नाही तर विठोबा कोण महादेव कोण? आणि त्याला गाव नाही तर पंढरी कोणाची काशी कोणाची? काशी वाराणसी. बरेच लोक जाऊन येतात वाराणसीला, मग ते जाऊन आल्यावर दुसरे विचारतात केली का? अरे आले का वाराणसीवरून विचारत जावं. सरळ म्हणतात केली का? असू द्या, ती पण महत्वाचं आहे. एकदा जीवनात म्हणा ना, जीवनात एकदा काशी केलीच पाहिजे. वाराणसीला गेलं पाहिजे. मग गाव कोणाचं? एक बाजू पाहिली तर त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला नाव नाही, त्याला गाव नाही. आणि दुसरी बाजू जर पाहिली, देव कसा आहे? शास्त्रालाही हा प्रश्न पडला होता, माऊलींनाही पडला होता. तुझं सगुण म्हणो की? आणि निकाल माऊलींनीच देऊन टाकला, सगुण निर्गुण एकू गोविंदोरे. प्राप्त करायचंय निर्गुणाला, पण भजन करायचंय सगुणाच. निर्गुणी पावलो पण सगुणी भजता. सगुणाचं भजन आहे, निर्गुणाची प्राप्ती आहे. आता मग कसा आहे तो? सगुण आहे तर कसा आहे? एका वाक्यात सांगतो, तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे. विठाला पुरुष मंडळी, तुम्ही जर थोरला भाऊ होणार असाल तर तो धाकटा भाऊ व्हायला तयार आहे. आणि तुम्ही जर धाकटा होणार असाल तर तो थोरला व्हायला तयार आहे. रामायणामध्ये लक्ष्मण झाला धाकटा आणि प्रभू झाले थोरला. राम अवतार संपला, कृष्ण अवतार घ्यायचा आहे. चर्चा सुरू झाली. भगवान म्हणाले लक्ष्मी रुक्मिणी होईल, 33 कोटी देव गोपाळ होतील. मी कृष्ण म्हणून जन्माला येतो,
शेष भगवंताला म्हटले तुम्ही पण जन्म घ्या. शेषानं सांगितलं या अवतारात मी जन्म घेणार नाही. विचारलं देवानं का नाही घेणार? म्हटले मागच्या अवतारात मी धाकटा झालो आणि माझी बेजारी झाली. ती म्हण तेव्हापासून तयार झाली बघा, माणसानं नकट व्हावं. पण आता जे धाकटे आहेत त्यांना बरं वाटलं असेल, पण खरं सांगू का, खरी मजा धाकट होण्यातच आहे. मी पण धाकटा आहे. आमचा थोरला ज्ञानोबा आणि मी. धाकट्याची मजा सांगू का, त्याच्यावर जबाबदारी उशिरा येते आणि मोठ्याचे सगळ्या वस्तू त्याला वापरायला मिळतात. जेवढे धाकटे आहेत ते खरे का नाही? मी तर लय मजा महाराज. 6 बहिणी, 7वा ज्ञानबान, 8वा तुकाराम. 7 जणांचा लाडका. प्रभू हसले. बर, धाकटा झाल्यामुळे जर तुला त्रास वाटला असेल तर एक काम करू, या जन्मामध्ये तू थोरला हो, मी तुला दादा म्हणत जाईन. झाले का नाही? बलराम दादा. आता तू वडील होईबा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. विठाला. महिला मंडळ, तुम्हाला वाटतं का देवानं तुमचा भाऊ व्हावं? तुम्हाला लाडकी बहीण व्हायचंय का? मुख्यमंत्र्याची नाही, ते काय कधी योजना बंद करतील त्यांचं काय. लाडकी बहीण व्हायचं तर देवाची व्हायचंय ना, मग सुभद्रा व्हायचं नाही. देवाची लाडकी बहीण होताना कोण झालं पाहिजे? बोला की. द्रौपदी. त्याच्या बोटाला जर कापलं तर 15,000चा शालू फाडायला मागं पुढं पाहायचं नाही. आमच्या द्रौपदीनं फाडला, बोटभर चिंदी बोटाला गुंडाळली. त्याच्या बदल्यामध्ये आमचा बुवा साड्याचा कारखाना घेऊन आला. घेऊन नाही आला, साड्यांचा कारखाना होऊन आला. वस्त्र कैसे झाले माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्र हरणी वस्त्र कैसी झाली माऊली. हे वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. कौरव पांचाळी सभे माझी आनंदी, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. कौरव पांचाळी सभे माझी आनंदी, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. साड्या हो घेऊन नाही, साड्या होऊन आला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणी वस्त्र कैसी झाली माऊली. तुम्ही भाऊ व्हा, तो थोरला धाकटा व्हायला तयार आहे. तुम्ही बहीण व्हा, तो भाऊ व्हायला तयार आहे. तुम्ही मित्र व्हा, तो मित्र व्हायला तयार आहे. आणि तुम्ही शत्रू व्हा, आहे का तयारी त्याला खेटायची, त्याला भांडायची तयारी असेल? ओवी सांगतो तुम्हाला. अगामी एकुलानीची खागे, मज येवोपा भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. रावणानं त्याच्याबरोबर मैत्री केली का भांडण केलं? भांडला. कंसानं भांडला, शिशुपालानं भांडला, हिरण्यकश्यपूनं. आणि ह्या सगळ्या भांडणाऱ्यांना सुद्धा मोक्ष मिळाला आहे. विठाला. विठाला 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 विठाला. दुसरी ओवी घ्या. तुझे अवदारी जाणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्र पात्र, पै कैवल्या ऐसे पवित्र, वैरी आहे दिधली. रावणाला अभिमान वाटत होता राम माझा वैरी आहे याचा. एकदा असं घडलं रामायणामध्ये. प्रभू रामचंद्रांच्या नाव दगडावर टाकलं आणि दगड पाण्यात टाकले. दगड पाण्यावर, बरोबर आहे ना? मला एकानं प्रश्न केला, महाराज लोक लय हुशार असतात महाराज. मला वाटलं महाराज वानर लंकेत जाताना कशावर पाय देऊन गेले? मी म्हणलं दगडावर. तो म्हणला दगडावर नाव काय होतं? मी म्हणलं राम. तो म्हटला मग वानराने पाय कशावर दिला? मी म्हणलं दगडावर.
तो म्हणला दगडावर नाव काय होतं? 1.5 महिना डोकं दुखत होतं माझं. शेवटी मी शोधलं, उत्तर मला सापडलं. तुम्हाला सुद्धा देणार आहे, पण अभंग सोडून वेळ राहिला तर. विठाला विठ्ठल दगड पाण्यावर तरले, सेतू बांधल्या गेला. पत्रकार खास वाक्य सांगतो तुम्हाला. आपण प्रेमाचं प्रतीक सध्या कशाला म्हणतो? 14 फेब्रुवारी उद्याच आहे का? ताजमहलला लोक प्रेमाचं प्रतीक मानतात. पण माफ करा, देशातलं एक, जगातलं एक आश्चर्य म्हणून ताजमहलला मी नक्की मार्क देईल. एक अप्रतिम वास्तूचा नमुना आहे तो. पण प्रेमाचं प्रतीक म्हणून मी ताजमहलला मार्क देणार नाही. प्रेमाचं प्रतीक मानायचंच असेल तर ताजमहलला मानू नका. माझ्या प्रभू रामचंद्रानं उभा केलेल्या राम सेतूला प्रेमाचं प्रतीक माना. पटवून देतो मी का. मी जबाबदारीनं बोलतोय. का प्रेमाचं प्रतीक सेतूला मानायचं? त्याचं कारण आहे, ताजमहल जरी शहाजहाननी पत्नीसाठी बांधला असला तरी ती त्याची 8व्या क्रमांकाची पत्नी होती. म्हणजे तिच्यावर किती प्रेम असेल घरी जाऊन विचार कर. माझ्या प्रभूनं सेतू बांधला एकुलत्या एक पत्नीला रावणासारख्या वैऱ्याच्या तावडीतून सोडून आणवण्याकरता वानरांच्या मदतीनं तो पूल बांधला. खरा प्रेमवीर माझे प्रभू रामचंद्र आहेत आणि खरं प्रेमाचं प्रतीक त्यांनी उभा केलेला रामसेतू आहे. बांधला सेतू, दगड तरले, बातमी लंकेत पोहोचली. रावणाचं सैन्य घाबरलं, मनोबल संपलं, आत्मविश्वास संपला. त्या तपस्व्यानं दगड तारले म्हणजे रावण वाचत नाही. आणि तुम्हाला सांगू, आत्मविश्वास नसलेलं सैन्य घेऊन युद्ध होत नाही. पराभव रणात नंतर होतो, अगोदर मनात झालेला असतो. मनाला शेवटपर्यंत गाफील ठेवायचं. त्याला सांगायचं, बेट्या शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आत्मविश्वास पाहिजे. रावणाला कळलं सैन्य बिथरले. रावण चतुर होता. गावात दौंडी पिटवली, सगळं सैन्य समुद्र तीरावर बोलवलं आणि सैन्याला सांगितलं, मला माहित आहे माझ्या वैऱ्यानं दगड पाण्यावर तारले म्हणून तुम्ही घाबरलाय, काळजी करू नका. ही विद्या त्याला जशी अवगत आहे तशी मलाही अवगत आहे. प्रयोग करून दाखवतो. माझ्या हातानं सुद्धा दगड बुडत नाहीत. बघायचं का तुम्हाला? साऊंड एवढा दगड उचलला रावणानं, सगळ्यांना दाखवला. हा पहा दगड, मी इथलाच घेतलाय, पाण्यात टाकतो, पहा तर तो का नाही. दगडाकडे पाहून काहीतरी मंत्र म्हटला आणि रावणानं दगड पाण्यात टाकला. असा धापडला पाहिजे. आणि दगड पाण्यावर तरला. दगड तरलेला पाहून काय आनंद झाला. रावणाच्या सैनिकांनी गुलाल उधळला, डीजे वाजवायला सुरुवात केली. काही अतिउत्साही कार्यकर्ते नाचायला लागले आणि काहींनी घोषणा सुरू केल्या, बोला रावण महाराज की. मला एकट्याला पडलं गड्या तुम्ही. असं अवसान घात असते का रे? मला वाटलं होतं कोणीच नाही म्हणलं तर पोरं तरी म्हणतील, पण पोरं लय हुशार. सगळे रामाच्या पार्टीत गेले बघा. आणि हेच योग्य. रावणाचा जय जयकार कसा चालेल? मिरवणूक झाली, रावण घरी गेला. मंदोदरीनं रावणाला ओवाळलं, एकांतात नेलं आणि मंदोदरी म्हणाली, दिवसभर टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज चालू आहे. पत्रकार, बातमी खरंच घडली का पेड न्यूज आहे? पेड न्यूज माहिती आहे? रावण म्हणला, वेडी गाव काय येडे का? गावाच्या समोर मी दगड तारलाय. मंदोदरी म्हणली, हे गावाला सांगायचं, मला सांगायचं नाही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे बरं? रावणाची जरी बायको असली ना तरी तीही पतीला उलटच बोलते महाराज. तुम्हीच बोलता असं नाही. यांचा एक प्रॉब्लेम आहे महाराज. यांना देवानं कितीही देखणा, कितीही कर्तबगार आणि केवढाही बहादर नवरा देऊ द्या, त्यांचं एक ठरलेलं वाक्य असतं, गप्प बसा, तुम्हाला काही. माणूस पंतप्रधान होऊ द्या, म्हणजे सध्याचा नाही,
त्यांची नाहीच आहे सोबत. पंतप्रधान पदावरच्या माणसाला पण हे ऐकावं लागतं. गप्प बसा, तुम्हाला काही. आणि पंतप्रधान पदावर गेलेल्या माणसाला सुद्धा एक वाक्य बोलावं लागतं. कसलाही बहादर पुरुष असू द्या, जिंदगीत एकदा तरी तो बायकोला म्हणतोच. सांगू का काय म्हणतो? सांगू? ग बस बाई तुझ्या. शाबास. 4-5 जण बोलले. मंदोदरीनं सांगितलं, मला सांगायचं नाही, तुम्ही प्रयोग करा घरी जाऊन. मी आज असं केलं, मी आज तसं केलं, मी हे करत असतो, मी ते करत असतो. बायको म्हणते, गप्प बसा, लग्नात माझ्या हातातली सुपारी सुटली नव्हती तेव्हाच कळले काय काय करीत असतो. रावण म्हणला, हे बघ तुझं असंच आहे, जाऊ दे तुला वर्म सांगतो. रावणानं खरं वर्म मंदोदरीला सांगितलं. रावणानं जेव्हा दगड उचलला होता तेव्हा तो दगडाला उद्देशून एक वाक्य बोलला होता. रावण दगडाला म्हणाला, हे पहा दगडा, आता मी तुला पाण्यात टाकणार आहे, पाण्यात जाऊन जर बुडाला तर तुला रामाची. दगड तरला रावणाच्या हातानं नाही, दगड तरला रामाच्या. उदकी तारिले पाषाण हे मैमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे मैमान नामाचे. उदकी तारिले पाषाण मेहमान नामाचे. उदकी तारिले पाषाण नामान नामाचे. मी तोल्प मातीहीन कायवान तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण हे मैमान नामाचे. मी तोल्प मातीहीन कायवान तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण रावणाचा वैरत्व भाव आहे. उदकी तारिले पाषाण किंवा नाम चांगले चांगले माझे कंठी राहोवले. कपिकुळ उद्धरिले जसे तसेच मुक्त केले राक्षसा. रामायणातलं नाही, माझा एक कल्पना विलास सांगतो तसाच. फार तर तुका रामायणात आलंय असं समजा. रामायणातच आलं पण कोणत्या तुका. मंदोदरी आणि रावण एकांतात बसले. मंदोदरी रावणाला म्हणते, का हो सीता खरंच सुंदर आहे का? रावण म्हणला, वेडी, ती सुंदर नसती तर 80,000 असताना तिला आणलं असतं का? मंदोदरी म्हणली, मग का मी काय सुंदर नाहीये का? रावण म्हटला, तू सुंदर नसती तर 80,000 असताना तुला पट्टराणी केली असती का? मंदोदरी म्हणली, याचा अर्थ आम्ही दोघी सुंदर आहे. रावण म्हणला, दोघी सुंदर आहे. मग मंदोदरी म्हटली, समजा सीतेच्या सौंदर्याची बातमी ऐकून तुम्ही तिला पळवून आणलं, तसं माझ्या सौंदर्याची बातमी जर रामाच्या कानावर गेली आणि रामानं मलाच पळवून नेलं तर? रावण म्हणला, वेडी, दुसऱ्याच्या बायका पळवायला तो काय रावण आहे का? हे रामायणात नाही बरं, हे तुका रामायणातलं होतं. कल्पना विलास केला मी फक्त. पण अशी कल्पना करायला काय अडचण आहे. रावण वैरत्व भावानं त्याच्याशी समरस झाला. महिला मंडळ जात माहित आहे तुम्हाला? 4 जणी बसतात दळायला. होच म्हणायल्यात बाया, धन्य गड्यात. 2 जणी असतात. तुम्हाला देवाला जात्यावर बसवायची इच्छा आहे का? तुम्ही म्हणाल आम्हीच बसत नाही तर. एक दिवस तो तुमच्या सोबत जात्यावर दळायला सुद्धा यायला तयार आहे. फक्त तुम्ही जनाबाईच्या उंचीचा परमार्थ केला पाहिजे. विठाल. एक 2 मिनिटं मला तुमच्या पुढे जनाबाई आणायच्या. पहा महाराज, शाळा न शिकलेली माऊली आहे. आमच्या परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यामध्ये गंगाखेड शहरामध्ये एका गरीब कुटुंबात जन्माला आली आहे. आई वडिलांनी बालपणीच तिला पंढरीत नेऊन सोडलंय. पण कौतुक पाहते आईचं, एकदा पंढरीला गेली पुन्हा गावाकडं नाही आली.
तुम्ही आम्ही पंढरीला जातो आणि माघारी पहिल्या गाडीनं फोर व्हीलर घेऊन गेलो तर उतरताना ड्रायव्हरला म्हणतो गाडी शाबास. मग किती ओढ आहे पंढरीची आपल्याला पा. पुन्हा आपली भाषा काय असते, चला पटकन मंदिरात जाऊ, चटकन दर्शन घेऊ आणि बाहेर येऊन निवांत गिळायलाच गेलोय आपण तिथं. अरे म्हणताना तर असं म्हणा, चटकन मंदिरात जाऊ, निवांत दर्शन घेऊ आणि बाहेर येऊन पटकन 4 घास खाऊ. आपलं तसं नसतं. ती माऊली गेली, पुन्हा माघारी नाही आली. दुसरी गोष्ट आहे का, शाळेत जनाबाईचं नाव नाही, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी जेव्हा BA करत होतो 2001-2ला मराठी स्पेशल माझं BA झालं. एक मराठीचा 100 मार्काचा पेपर होता. त्याच्यामध्ये 50 मार्काला एक कादंबरी होती आणि 50 मार्कांसाठी जनाबाईचे अभंग होते. शिक्षणाचं माहेर असलेल्या पुण्यामध्ये पदवीधर होण्याकरता 1 वर्षाच्या अभ्यासक्रमात 50 मार्क देणारे अभंग शाळा न शिकलेल्या जनाबाईचे होते. ही जनाबाईची उंची आहे. त्या माझं PhD झालंय. संत वाङ्मयामध्ये मी डॉक्टरेट केली आहे, विद्यावाचस्पती झालो, PhD मिळवलं. माझ्या PhDच्या प्रबंधामध्ये एकट्या जनाबाईचे 58 अभंग मी वापरलेत. शाळा न शिकलेल्या जनाबाई आमच्यासारख्या उच्च विद्याविभूषित लोकांना विद्यावाचस्पती पदवी मिळवून देण्याकरता त्यांचे अभंग उपयोगाला आणतात. ही जनाबाईच्या सेवेची उंची आहे. विठाला एका बाजूला 33 कोटी देव ठेवा आणि दुसऱ्या बाजूला एकट्या जनाबाई ठेवा. पारडं माझ्या जनाबाईचं जड भरलेलं असेल. पुढचीचं गाणं पाठ आहे, मागचीचं पाठ नाही, पण मागची उघडं पडू देत नाही. बरोबर तिच्या स्वरात स्वर मिसळते, मिले सूर मेरा तुम्हारा. पुढचीनं म्हटली माझ्या भावाच्या गदाराला सोन्याचं कुलूप, मागची म्हणते नरे नरे नरे. चलू दे. एकदा तर अशी मजा आली. वारकरीन बाई दळायला बसली, महाराष्ट्र भ्रमण केलेली. तिनं सुरू केलं माझा भाऊ ग त्र्यंबकाला, माझा भाऊ ग नाशिकाला. तिच्या मागं आपलं ग्रामीण भागातली सर्वसामान्य बाई बसली. तिला कुठलं गाव तीर्थ माहीत नाही आणि तिनं लांबलंच गायलं. माझा भाऊ गाळून दिला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग तुळजापुराला, माझा भाऊ पंढरपुराला, माझा भाऊ शिंगणापुराला, माझा भाऊ ग जेजुरीला, माझा भाऊ ग मोरगावाला. मागचीचे गावं कुठं पाठ आहेत, पण मागची हुशार होती. माहेर बेलवाडी होतं. फारच हुशार होती ती. तिनं बरोबर स्वरात स्वर पकडला आणि एकच सुरू केलं, जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. रात्रभर चलू दे म्हटले. आता तुझा भाऊ दिल्लीला जरी गेला माझा पाठीमागच आहे. विठाला आता देवाचं जणीचं असं झालं. डोळे लावले दोघांनी, भरभरभर जात चाललंय. जनाई पुढं म्हणायला लागली, पांडुरंगा आमचा पिता, रखुमाई आमुची माता. आणि बोवानं मागं केलं ना सुरू, पांडुरंगा आमचा पिता, रखुमाई आमुची. जातं उपटान घाला डोक्यात माझ्या. रखुमाई त्याची कोण आहे? पत्नी. आणि म्हणतोय काय, तुम्ही जनाबाई व्हा गड्या. तो स्वतःच्या बायकोला आई म्हणून हाक मारण्यापर्यंत कावरा बावरा व्हायला तयार आहे. विठाला पुरुष मंडळी थोडं एकदा इकडं आणि एकदा इकडं असं बरोबर संतुलन ठेवतो. त्याला तुमचा ड्रायव्हर करायचंय का? तुमची गाडी चालवायला तो तयार आहे, तुमच्या गाडीला धुवायला तो तयार आहे, तुमच्या गाडीची ड्रायव्हिंग करायला तो तयार आहे. फक्त तुम्ही मागं होताना अर्जुन होऊन बसायची तयारी केली पाहिजे. संकटे बहुत निवारी संकटे बहुत निवारे ते संकटे बहुत. अर्जुन की गोडी तुझली आनंदे, अर्जुन की गोडी तुझली आनंदे.
अर्जुनाची घोडी धुतली. अर्जुनाचं समर्पण आहे महाराज. भगवद्गीता अर्जुनालाच का? अर्जुन समर्पित भावने नाही. बघा किती समर्पण आहे अर्जुनाचं. 2 मुद्दे डोळ्यापुढे आणून जातो सहज. मदत मागण्या, युद्ध ठरलं, कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. मदत मागायला दुर्योधनही गेला, अर्जुनही गेला. देव झोपलेले होते. झोपलेले म्हणजे झोपेचं सोंग घेतलेलं. त्यानं झोपल्यावर जग राहील का? दुर्योधन घमंडी होता, डोक्याजवळ उभा राहिला. अर्जुन भक्त होता, पायाकडून गेला, पायाजवळ उभा राहिला. आणि खरं सांगू का, मोठ्या माणसाच्या पायाजवळ राहत जावं. मोठ्याच्या डोक्याला डोकं लावायचं. अर्जुन पायाजवळ. आता झोपेतून भगवान उठले, कोण दिसला असेल देवाला? पायाकडचं का डोक्याकडचं? अर्जुनाकडे पाहिलं. अरे अर्जुना, तू कधी? पाठीमागून दुर्योधन म्हणला, देवा मी आधी. देव म्हणले, तू पण आलास? दुर्योधन म्हणला, मी पण नाही, आधी मीच आलो. बर बर बर, का आलात? मदत हवी आहे. युद्ध ठरलंय. देव म्हटले, एका बाजूला 56 कोटी यादव, बलराम दादा सकट, आणि एका बाजूला मी एकटा. हातात शस्त्र धरणार नाही, हिताच्या 4 गोष्टी सांगेल. दुर्योधन म्हणला, 75 वर्षाचं म्हातार आणि गप्पा गोड गोड मारणार, याच्या नादाला लागून काय पदरात पडेल? देवा मला सैन्य हवंय. देव म्हणले, दिलं. अर्जुना तुला? अर्जुन म्हटला, देवा काय नाही, मला तूच पाहिजे. दुर्योधन निघून गेला. देव म्हणले, अर्जुना सकाळी जरा लवकर उठत जा राजा. दुर्योधन लवकर उठला, लवकर आला, अगोदर आला आणि सैन्य घेऊन गेला. उशिरा उठणं चांगलं नाही. लोक बघ पहाटे उठून शपथ घेतात. तू मात्र झोपेतच. अर्जुन म्हणला, जाऊ दे देवा, मी आधीही आलो असतो तरी मी तुलाच मागितलं असतं. देव म्हणले, अरे काय या म्हाताऱ्याजवळ आता शस्त्र धरणार नाही, गप्पा मात्र ठोकणार आहे तेवढ्या. खरं सांगू का अर्जुना? देव म्हणाले, सगळं लोणी दुर्योधन घेऊन गेला, फक्त ताक ताक तुझ्या वाट्याला राहिलं. अर्जुन म्हणला, असू दे ना देवा, लोणी कोणीही घेऊन जाऊ दे, लोणी चोरणारा माझ्या जवळ आहे, याच्यात सगळं आलं. समर्पण याला म्हणतात. माझ्याकडे कोण आहे? माखन चोर आहे. दुसरा प्रसंग घ्या. भीष्मानं प्रतिज्ञा केली, वाऱ्यासारखी बातमी पसरली. अर्जुन मात्र 3 गोधड्या पांघरून झोपला. द्रौपदीला घेऊन भगवान गेले, अर्जुना उठ. अर्जुन उठला. जी देवा. अरे जी देवा काय? भीष्मानं प्रतिज्ञा काय केली आहे? तू झोपलाय. अर्जुन म्हटला, देवा, इतकं गोड वाक्य अर्जुनाचं, माझ्यासाठी तू जागा असताना मी जागा राहून काय करणार आहे? मी जागा राहिलो तरी युद्ध तुला करायचंय आणि मी झोपलो तरी युद्ध तुला तुमचं एवढं समर्पण असू द्या, तुमचं सारथ्य करायला तो आल्याशिवाय राहणार नाही. विठाल मला आता अभंगामध्ये यायचंय. तो व्यापक आहे, तो जगात मावणार नाही, एवढा मोठा आहे. पण तुमची भावना असेल तर तो सारथी होणार आहे, तो साड्या घेऊन येणार आहे, तो तुमचे घोडे धुणार आहे. मग हे दोन्ही भाव जगद्गुरूंनी अभंगाच्या पहिल्या चरणात आणले. एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, भावे एवढा प्रभु भावे. एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, भावे एवढा प्रभु भावे. एवढा प्रभु भावे, तेने संपूर्ती रहावे. एवढा प्रभु भावे, तेने संपूर्ती
तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला होय तैसा भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तैसा होय भक्ती केला तैसा एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपूर्णे राहावे तेने संपूर्णे राहावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपूर्ती राहावे राहावे एवढा संपूर्ती राहावे त्याचं व्यापकत्व महाराज सांगतात एवढं. एवढा म्हणजे केवढा? साऊंड बॉक्स एवढा, बेलवाडी एवढा, एवढा म्हणजे केवढा? तसं बेलवाडीला आपल्याला छोटं म्हणता येणार नाही. साक्षात विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबरायाच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं रिंगण साजरं करण्याचा बहुमान आपल्या गावाला आहे. त्यामुळं मला इथं येतानाच मनामध्ये एक फार मोठी भावना होती की बेलवाडीत आज सेवा करायची. ही सेवा महादेवाची जेवढी आहे तुकोबरायांची तेवढीच आहे. केवढा आहे? गगनाहुनी वाढ, त्याचं नाव आकाशापेक्षा व्यापक आहे. दोन प्रमाण सरळ सांगून देतो. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा व्यापक, त्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत एवढा. दुसरं, अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धोंडे, त्याच्या एका एका केसावर अनंत ब्रह्मांड आहेत एवढा. आता गीतेतला एक श्लोक सांगतो. अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्यामिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. मे एक अंशेन जगत हा स्थित हा, असं त्या श्लोकात देव म्हणाले. म्हणजे भगवान म्हणतात माझ्या एका एका केसावर एक एक ब्रह्मांड स्थिरावलंय. याचा अर्थ घेतला तर कृष्णाच्या सबंध शरीरावर 3.5 कोटी ब्रह्मांड आपल्याला पाहायला मिळतील. देव एवढा आहे. विठाला चला चला चला. आता तुम्ही म्हणाल महाराज केसाबद्दल तुम्ही खात्रीलायक कसं सांगितलं 3.5 कोटी? हो, प्रमाण तसं आहे. एका माणसाच्या अंगावर 3.5 कोटी केस असतात. हा, आता टक्कल पडलं असलं तर तेवढे वजा करा. निसर्गतः 3.5 कोटी असतात. आता हे टक्कल पडणं हा आरोग्याचा भाग आहे. पण ज्यांचे केस गेले त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी एक पु ल देशपांडेंचं वाक्य सांगून जातो, गोड वाक्य. पत्रकार, माणसाच्या डोक्यावरचे केस गेलेले असतील तरी चालेल, माणूस गेलेली केस नसला पाहिजे. वा वा वा. नाही तर केस असून गेलेल्या केस लय मोठे आहेत. अनुमान प्रमाण असतात काही. आता काही प्रश्नाला तशी मुस्कडदाबीची उत्तरं द्यायची असतात. त्या अकबर बिरबलाचा संवाद आहे. अकबरानं बिरबलाला विचारलं, बिरबल आपल्या राज्यात कावळे किती? काही गरज आहे का? कावळे मोजण्याचा प्रकार आहे का? आता तो बिरबल होता. बिरबल म्हणला महाराज फक्त कावळेच मोजायचे की डोम कावळे पण मोजू? डोम कावळे माहित आहे ना, पंखाचे असतात ते कावळे आणि पायानं गावभर चालतात ते. आपल्यात बरेच डोम कावळे असतात. मागच्या पंधरवाड्यात बऱ्याच जणांना ते भेटलेले पण असतात. तुम्ही फक्त भरा, आम्ही आहेत. वातावरण आपलंच आहे असं म्हणून ज्याच्या मनात नाही त्याच्या मनात आणून त्याला उभं करणारे डोमकावळे. त्यांना काही देणं घेणं नसतं. फक्त त्यांचं दिवसभराचं भागलं बस. खायला मिळालं, फिरायला मिळालं, रात्री आनंद मिळाला, दुपारी एकाचं काम, सकाळी दुसऱ्याचं काम, पहाटे तिसऱ्याचं काम आणि गुलाल चौथ्याचा. हे असे वागणारे जे असतात समाजात त्यांना काय म्हणायचं? डोमकावळे. आता बिरबल येतो, महाराज कावळे सांगू तुम्हाला, आपल्या राज्यात कावळे आहेत 7,733. तुम्ही इतकं गंभीर होऊन ऐकू नका. मी माझ्या गाडीचा नंबर सांगितलाय, मी माझ्या आवडीचा सांगितला.
ज्याला त्याला ज्याच्या कोणाला 420 आवडत असेल तर तो सांगा. 77, 33, 7, 7, 3, 3 एवढे कावळे आपल्याकडे आहेत. अकबर म्हणला समज कावळे जर जास्त भरले तर समजून घ्यावं आपल्या राज्यातल्या बऱ्याच दशक्रिया पार पाडण्याकरता बाहेरचे कावळे आलेले आहेत. आणि कमी भरले तर समजायचं आपले कावळे बाहेर दशक्रिया करायला गेलेले आहेत. आपल्या राज्यात मात्र 77, 33च आहे. ही मुस्कट दाबी झाली. पण हे 3.5 कोटीचं एक गणित आहे. 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड, साधू से साधू मिले बहसे 7 करोड असा एक दोहा आहे. 2 मिले 2 साधू एकमेकाला भेटले, 64 खिले. खळखळून हसतात. विशाल महाराज, परमार्थ करणाराचा चेहरा पडलेला नसला पाहिजे, तो सदैव आनंदी असला पाहिजे. अरे भजन नाही आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती आनंद कोंदला मागे पुढे, आनंदाचे डोही आनंद तरंग. परमार्थ जर आनंदाच्या डोहावर आनंदाचे तरंग निर्माण करणार आहे तर भजन करणारा माणूस उदास असता कामा नाही. आणि उदासी जात नसेल तर आपलं भजन कमी पडतं हे मान्य करावं लागेल. विठाला 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 64 खिले. हे पोरांनो, दात किती असतात रे तोंडात? 32 आणि 32 दोन्ही 2 माणसाचे 64. दोघाचं भांडण लागलं. भांडणात एक जणानं बाया सारल्यान म्हणला आता तो शिवीच दे, एका ठोक्यात 64 पाडतो, एका ठोक्यात 64 दात पाडतो. तिसरा आलं म्हणला येडे का तू, नापास झालंय का, दात 32च असतात. तो म्हणला मला माहित होतं तू मध्ये बोलणार आहे, तुझे पण मापात धरलेत म्हणलं. हाय क्वालिटीचा होता. कळला, ज्याला कळला त्याला धन्यवाद. अजून एक सांगून जातो चलत चलत. दोघाचे लागलं भांडण. हे म्हणे एक ठोका टाकील 8 तरी दात पाडील, एक ठोका टाकील 8 तरी दात पाडील. शेजारचं म्हणलं हान हान पाड पाड. ज्याला म्हणतोय तो म्हणलाय बाबा आमचं भांडण चाललंय, तू का पाड म्हणतोय? तो म्हणला काय नाही, माझं बाजूला दाताचा दवाखाना आहे, तुझे पडल्यावर तू तिकडच येणार आहे. 2 मिले 64 खिले, याचे 32 त्याचे 32. 20 रहे करजोड, 10 बोट नमस्कारासाठी जोडल्या जातात. साधू से साधू मिले बहसे 7 करोड. यांचे 3.5 कोटी केस, कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. अष्टसात्विक भाव जागे होतात, रोमांच अंगावर उभे होतात. म्हणून या दोह्याच्या आधारानं एका माणसाच्या अंगावर 3.5 कोटी केस असतील तर कृष्णाच्या अंगावर 3.5 कोटी केस, मग एका केसावर एक ब्रह्मांड. तर आमचा भगवान 3.5 कोटी ब्रह्मांडाला एका वेळेस शरीरावर धारण करून वागवतो. एवढा प्रभू विठाला एका प्रमाणानं सांगतो, झाडाच्या पानापासून ते वेदाच्या पानापर्यंत कोणतंच पान त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. एवढा प्रभू. वृक्षाची पान हालण्याची सत्ता, वृक्षाची पान हालण्याची सत्ता, रागिनी हलता मग कोटे रागिनी अनंता मग कोटे. तुझी या सत्तेने वेदासी बोले, तुझी आसते वेदासी बोलले, सूर्यासी चालणे तुझी आवड, सूर्यासी चालणे तुझी आवडे. सोपं करतो. मुंबई पाहिली का कोणी? बऱ्याच जणांनी. गेटवे ऑफ इंडियाला गेला असाल, अरबी समुद्र आहे तिथं. मला सांगा, अरबी समुद्र कितीही खवळला तर तो शेजारच्या ताज हॉटेलमध्ये जाईल का? नाही जाणार. सह्याद्रीच्या रांगा कितीही वैतागल्या
तरी इथल्या पर्वतरांगा उडत उडत आमच्या बीड जिल्ह्यात येतील का? आणि पृथ्वी कितीही वैतागली तर चालू कीर्तनात पलटी मारल का? दॅट इज पॉवर ऑफ गॉड. ओवी सांगून जातो मी तुम्हाला. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न उलांडावी, पृथ्वीया भूते वाहावी, हे आज्ञा माझी एवढा प्रभू विठाला. आपण सुशिक्षित मंडळी आदय पोरांनो, तुमच्यासाठी प्रश्न. या भूतलावर जमीन आणि पाणी याचं कसं पर्सेंटेज आहे रे? कशी टक्केवारी आहे? पाणी किती टक्के आहे? 71. जमीन किती आहे? 29. हा, मला देवाची सत्ता दाखवायची. प्रभू केवढा आहे? 71% पाणी, 29% जमीन. एक उदाहरण देतो तुम्हाला. 71 लिटर पाणी एका ड्रम मध्ये घेतलं, 71 लिटर पाणी, आणि त्या 71 लिटर पाण्यामध्ये 29 किलो मातीचा ढेकूळ टाकला. काय होईल? बोला की. विरघळून जाईल. विरघळायलाच पाहिजे. नाही विरघळला तर नवल होईल. ऐका आता. 71 लिटर पाण्यामध्ये 29 किलोचा मातीचा ढेकूळ जर विरघळून जातो तर 71% असलेल्या पाण्यामध्ये 29% असलेली पृथ्वी विरघळत का नसावी? याचं उत्तर भगवंतानं गीतेत दिलंय, भगवान श्री ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत दिलंय. भगवान ज्ञानोबरायाच्या मुखातून ओवी आली. मी रिघालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेचिना. पासू म्हणजे माती, ढेपुळी म्हणजे ढेकूळ, विरेचिना म्हणजे विरघळत नाही. का? कारण पृथ्वीच्या अणुरेणूमध्ये माझा भगवान जाऊन बसलेला आहे. एवढा प्रभू विठाला. ऐका, तेवढा असू द्या. शिवमहापुराण झालं या मंडपामध्ये. त्या आत्मलिंगा शिवलिंगाची कथा सांगितल्या गेली. अग्निस्तंभ ज्या वेळेला प्रकट झाला, भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णूसाठी विराट स्वरूपात प्रकट झाले. ब्रह्मदेवाला डोक्याच्या बाजूला पाठवलं, विष्णूला पायाच्या बाजूला पाठवलं. ज्याला पाय किंवा डोकं अगोदर दिसल त्यानं माघारी यावं, मग तो मोठा म्हणून मी त्याला सन्मानित करल. ब्रह्मदेव डोक्याकडे गेले, डोकं दिसलं नाही, पण केवढा आणि गाईला साक्षीदार म्हणून घेऊन आले. विष्णू खाली गेले गुडघ्यापर्यंत, पाय काय सापडले नाही, माघारी आले. मग ज्या स्वरूपाचा अंत विष्णू आणि ब्रह्माला सापडला नाही ते स्वरूप केवढा असेल? आणि असं स्वरूप ज्या प्रभूचा असेल तो प्रभू केवढा असेल? विठाला. एवढा व्यापक असलेला प्रभू, पण तेने संपुष्टी राहावे, साठवीला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला हरी जी हृदय. महिला मंडळ मगाशी जाता अत्यंत गोड झालं बघा. एक अभंग मला तुमच्याकडून म्हणून घ्यायचा आहे. मग त्या अभंगात मला हे तेने संपुष्टी राहावेचं प्रमाण घ्यायचंय. आम्ही म्हणतो पुढे, म्हणजे महाराज म्हणतील पुढं, तुम्ही म्हणायचं मागं. पारंपरिक चाल आमच्या भावकीची चाल लावायची, बदलायची पण नाही. आमच्या ताईसाहेबाची चाल लावू आपण. देवाला जनाईनं चोर केलंय आणि त्याच्या गळ्याला दोर बांधलाय. महाराज मंडळी पुढे म्हणल, तुम्ही पाठीमागं म्हणायचंय. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. शाबास. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर,
बांधोनिया दोर धरीला पंढरीचा जोर धरीला पंढरीचा जोर धरिला धन्यवाद. एक कडवं घ्यायचंय अजून. हृदय बांधी खाना केला हृदय शाबास हृदय बंदी खाना केला आता विठ्ठला कोंडीला आता विठ्ठला कोंडीला जय हो. हृदय बंदिकान केला आता विठ्ठल कोंडीला आता विठ्ठल कोंडीला धरिला बोला. शाबास. तेने संपुष्टी राहावे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला कोंडला. अजून एक आहे पहा. उजळले भाग्यमध्येच आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली पद्मनाभ संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आम्ही त्याला हृदयात साठवू तो राहतो. तुमची भावना भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात तो कसाच नाही पण तुम्ही ज्याला जसा बनवायचं ठरवाल तसा तो व्हायला तयार आहे दुसऱ्याच्या नामात. होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा हे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी मणी धरावी तिच्या पुरवी मणी धरावी तिच्या होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी करावे पुरवी धरावी तिच्या होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा मणी धरावी तिच्या पुरवी मणी धरावी तिच्या धरावी तिच्या पूर्वी धरावी तिच्या पूर्वी धरावी तिच्या पूर्वी धरावी तिच्या पूर्वी धरावी तिच्या होय होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते.
तुम्हाला तो महादेव रूपात पाहिजे, तो महादेव आहे. तुम्हाला तो भवानीच्या रूपात हवा आहे, तो भवानी माता आहे. छत्रपती शिवरायांचं आराध्य भवानी माता. त्यांनी मग ते वाक्य झालं ना, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. 2 श्री ते जिजाऊ मासाहेबांनाही आपलं दैवतच मानायचे आणि भवानी मातेला आपलं कुलदैवत मानायचे. जिजाऊ मासाहेबांची ही इच्छा आणि भवानी मातेची ही इच्छा. तुम्हाला वाटतं का त्यानं खंडेराय व्हावं? तो तुमच्यासाठी खंडोबा आहे. तुमची भावना काय? तुम्हाला गणपती अपेक्षित आहे, तो गणपती आहे. तुम्हाला म्हसोबा अपेक्षित आहे, तो तुमच्या बांधावर यायला तयार आहे. तुम्हाला तो सटवाई अपेक्षित आहे, तो तुमच्यासाठी सटवाई व्हायला तयार आहे. तो काहीच नाही, तो निराकार आहे, फक्त आकाराला येतोय तुमच्यासाठी. विठाला होय भक्ती जय मानी जैसा भाव, तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव. बाबे तयामध्ये हा तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव. तैसा देव, तैसा देव. ये यथामाम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम्. माझे ठाई तुम्ही भाव जैसा धरा, तैसाची मी खरा तुम्हाला गी. जैसा केला तैसा होय, भावे जैसा तैसा हरी एक. बघा आपण कमी पडतो. 2 उदाहरणानं सांगतो. देवाला नारळ फोडायची पद्धत आहे इकडं. नारळ फोडल्यानंतर सारं नारळ देवाला ठेवायचं, रिकाम्या हाताने घरी जायचं. बरोबर? माणसं म्हणतील डोके फिरले का? एवढा तुकडा देवाला, बाकीचं आणि नासकच निघालं तर आपली नासकी खायला त्यानं काही गांजा ओढलाय काय? मग आपला भाव तसा आहे, मग आपल्याला देवही तसा आहे. यांचं सणावाराला पुरणपोळ्या करताना तुम्ही, मग मोठी पोळीच देवाला पाठवताना का? मोठी दिली तर त्याचं पोट दुखल का? त्या छोट्या छोट्या पोळ्याला काय म्हणता? नैवेद्य. निवद म्हणा की सरळ. बरं, निवद. निवदावर प्रत्येक नैवेद्यावर एक भाजा ठेवताना तुम्ही. मला माहित आहे, एक भाजा टोकरून टोकरून 13 निवदाला पुरतो आणि उरलेला अर्धा भाजा हातात घेऊन पप्या गावात फिरतो. असला निवद देवाला. आणि बरं, दाखवायला तरी तुम्ही शहाणे माणसं जाता का? हाफ चड्डीन हाफ तिकीट. वरून आई म्हणती बाळ्या जाय देवाला निवद दाखवून ये. देव म्हणतो बाळ्या तू दाखव, मी बघतो कुत्रं येतंय. आपला भावच तसा आहे म्हणून आपल्याला देव तसा आहे. तुमचंच कुठवर सांगू, आमचंही सांगतो. आमच्याही कीर्तनाची पातळी आम्ही खालावली. आम्ही जर कीर्तन त्या उंचीचं केलं तर तो रंगभरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत तेथे असे. आम्ही जर गुडघ्यावर हात टिकू टिकू कमरे खालचे विनोद सांगू लागलो तर तो काय मोकळा आहे? काय तर यायला. काही कीर्तनकार गावात आले की देव बाहेर जाते. याच जय विठ्ठल होऊ द्या म्हणते, मग गावात येतो. लोक म्हणतात अमुक कीर्तनकाराने तमुक कीर्तनकाराने तमाशाचा श्रोता कीर्तनाकडे वळवला. पण माफ करा, त्याने कीर्तनाचा तमाशा केला, त्याचं काय करायचं? कीर्तनाचा श्रोता तो पहिल्यापासून आहेच आहे, त्याला वाढवायची गरज नाही. फक्त कीर्तनाचा तमाशा होणार नाही याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. विठाला बघा, मी पटवून देतो, देव यायला तयार आहे. आम्ही कीर्तन त्या उंचीची केली पाहिजे. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, हे जने म्हणे ज्ञान देवा बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तने भरला, प्रेमाचे
छंदे विठुनाचू लागला नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर सावध होय देवा ऐसे बोले कबीर बोले कबीर ऐका बसलेली मंडळी दोन हात वर करा. बस 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 थांबवा थांबवा बस करा. दोन्ही हात वर करा. आमच्या सगळ्यांचं काम झालंय, आता फक्त तुमचं काम. 2च मिनिटं सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि मनाभावातून भजन करायचं. देव इथं नाचायला आला पाहिजे. पांडुरंग 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 पांडुरंग
पांडुरंग नोळोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया निवृत्तीराया माझ्या सोपानराया हे निवृत्तीराया माझ्या सोपानराया नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई गोपाल काका मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे निवृत्तीनंद सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकोबा चोखोबा सावतोबा गोरोबा एकोबा जोगोबा सातोबा जोरोबा पांडुरंग 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 पार्वती पते शिव हर 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 वा कीर्तनाची उंची जर तशी असेल ना मग नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर तेने संपुष्टी राहावे. आपली वेळ संपली, कीर्तनही संपलंय.